काही लोक वस्तुस्थिती न पाहता व्हिडिओ व्हायरल करतात। व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो। कल्ला करून गल्ला भरण्याचे दिवस संपले। व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आमदार संग्राम जगतापांचे बॉडीगार्ड बंदूक दाखवत दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्या व्हायरल व्हिडिओवर आता आमदार संग्राम जगतापांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। कोणाला उमेदवार नाहीत आणि उमेदवार नसताना अशा काहीतरी कल्ला पुकार करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा, ते दिवस ते संपलेले आहेत। ते फार वर्ष झाले त्याला, आता ते विषय संपून गेलेला आहे। पण कुठंतरी अशा गोष्टींना आता बळी पडत नाही। तो काळ होता पूर्वी, अशा गोष्टींवरती लोक मतं द्यायची, पण आता तो विषय सगळा संपून गेलेला आहे। त्यामुळं यांची आरोप करणाऱ्यांची पात्रता आहे काय ही सुद्धा म्हणजे संशोधनाचा भाग आहे। तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय ते पोलीस स्वतः ते कर्मचारी असतात, त्यांना वरिष्ठ आहेत, त्यांना विचारणारे आहेत। ते आरोप करत असताना, एखादा व्हिडिओ टाकत असताना माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर तुमची दिशाभूल करत असतील आणि पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजेत। नांदेडमध्ये आता शिवसेनेमध्येच फटाके वाजू लागलेत। शिवसेनेच्या आमदारांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार केला जातोय आणि त्यामुळे आता बालाजी कल्याणकर यांनी नाराजी व्यक्त केली। बंडखोरांचा प्रचार आमदारानं करणं दुर्दैवी आहे, आमदार बालाजी कल्याणकर यांनी वक्तव्य केलंय। हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचं की हे गोष्टी अशा घडू नये, की कारण पक्षाने जे उमेदवारी दिली ते आपल्याला मान्यच करावं लागेल। काय होईल ते होईल। मग असं नाही की पक्षानं 4 उमेदवार असताना शिवसेनेचे ही पहिली घटना अशी नांदेड जिल्ह्यात झाली, महाराष्ट्रात कुठेच झाली नाही। तर ही घटना जे आज विधानसभेचे आमदार, मी नाव घेऊ शकत नाही, आणि विधान परिषदेचे आमदार यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला, नारळ फोडलं प्रचाराचं, मध्ये ही घटना आपले शिवसेनेचे उमेदवार असताना हे व्हायला नाही पाहिजे होतं। नितेश राणे यांच्याकडनं उद्धव ठाकरेंचा उल्लेख उद्धव वाकरे असा करण्यात आला, तर जेहाद्यासमोर वाकून उद्धव ठाकरेंचा कणा मोडला। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे। जिहाद्यांच्या समोर वाकून वाकून ज्याचा कणाच मोडलेला आहे, त्या उद्धव ठाकरेंनी आमचे मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटमांच्या आडनावाबद्दल जे अपमानास्पद शब्द काढला, त्याच्यामुळे ह्या उद्धव ठाकरेला आता कोकणाच्या जनतेची ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।